नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलवर आणि सगळी आपली मंडळी आज हाय गाईज. हॅलो. तर सगळी मंडळी आता भले म्हणे बाहेर. विवेक हाय आणि मागे एक गाडी आहे. आता जवळजवळ आम्ही 10 जण निघाले. आता आम्ही गणपतीपुळ्याला आणि गणपतीपुळेचा प्रवास आम्ही असा ठरवलेला डिस्कस झालेला होता आणि स्वराज यात होता आणि सोम वगैरे होता. अजून बरीच मंडळी होती, मला पण कन्फर्म नव्हता. 2 झालेत का? मला वाटलं 4-5 जण कॅन्सल झालेत का, कारण मी काय एवढा इन्व्हॉल्व नव्हतो यांच्यामध्ये. कामावर वेळ नव्हता भेटत, काय नव्हता भेटत. तर आज फायनली बॅग वगैरे भरले, पालखीसारखी बॅग भरले डायरेक्ट मोठी. 3 दिवस राहायला चाललो तरी. आणि आता आम्ही गणपतीपुळेला निघालोय. रात्रीचे वाजले 10:41 गंगारोडवरनं निघालेलो तेव्हा, आणि त्यानंतर केलं गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे. आता आम्ही थांबलोय सापगावला. मागची जी गाडी होती ते सापगावला आल्यावर त्यांना आठवलं का मी बॅगच माझी घरी विसरले, आमचे अमोल माऊली. आणि पालखीला जो बॅग विसरलेला रुपी तोच त्याच्या जोडीला आहे, त्याच्याच गाडीत अमोल बॅग विसरलेला आहे. तर पुढचा प्रवास कंटिन्यू करतो, बघत राहा आपले ब्लॉग. आणि ब्लॉग जर आवडत असतील खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते नक्की दाबा आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर मंडळी आता आम्ही आलो इथं खोपोलीच्या अलीकडे. CNG पंपवर आहे, पहिलाच पंप आहे. 8 तासांचा प्रवास आहे आणि अमोल भाई पण आहे आमच्या इथं. काय साहेब बोला, साहेबांनी CNG टाकायला गेले दोन्ही गाड्यांच्या. पुन्हा एकदा बोला. सांगता तुम्हाला अरे व्हिडिओ कॉल नाहीये. दोन्ही गाड्यांच्यात गॅस भरून त्यांच्याबद्दल धन्यवाद साहेब. अशीच कृपा आमच्यावर राहू द्या आणि पुढे काय असेल ती सोय तुम्हीच करा. आणि आमचा एक पेशंट झोपलेला आहे. तिकडं काय आहे? साहेबांनी 5.5 दिलेत ना, त्याच्यावर खर्च करा जरा 5.5च्या नंतर. काय काय 5.5 दिलेत ना साहेबांनी. मध्ये लपेटा चिकन लपेटा खाणार आहेत ना तुम्ही? असते असते खाणार. पाणी पी बाबू. तर आता दुसऱ्यांदा गाडीत गॅस भरायला थांबलोय रायगड. आणि वाजलेत आता 3:15 वाजलेत रात्रीचे. आणि नाश्त्याला मागवलं इकडं मिसळ, मॅग्या थांबल्यात, पाव बनवलेत आणि आम्ही खातो बेटा मारी ऍसिडिटी. शुभ सकाळ मंडळी. आता तब्बल 7 ते 8 तासाचा प्रवास केल्यानंतर आता आम्ही पोहोचलोय फायनली कोकणामध्ये. तर बघा आता व्ह्यू कसा आहे, दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, आपण कोकणचा व्ह्यू दाखवताना तुम्हाला हा जो व्ह्यू आहे तो दाखवताना मी मस्तपैकी सॉन्ग टाकलेला मागे, त्याच्यात म्युझिक ॲड केलेली, म्हणजे जेणेकरून बघायला ते एकदम छान वाटतं म्युझिक ॲड केल्यानंतर. पण विषय असा झाला, पोस्ट केली यूट्यूबला व्हिडिओ आणि 1च मिनिटात डायरेक्ट मला कॉपीराईट लागला. तर माझी खूप इच्छा असते की असे सॉन्ग वगैरे ॲड करावे, म्हणजे बघायला एक नंबर वाटतात त्या गोष्टी. तर मंडळी पोहोचलो आता जिथे रूम वगैरे बुक केलं. आपण एवढी मेहनत करून ब्लॉगिंग वगैरे करून आपल्याला त्या गोष्टीचा काही फायदा मिळत नसतो. उदय पण झालेला आहे. परत तो ब्लॉग डिलीट केला आणि याच्यामध्ये जी म्युझिक ॲड केलेली ती पूर्ण डिलीट करून टाकली. नॉर्मल ब्लॉग एडिट करावा लागतोय, सॉरी. कोकणातली सकाळ, पूर्ण रात्र प्रवास केले आणि आता सकाळी जवळजवळ 7 वाजलेत आणि आम्ही पोहोचलोय जिथे आपले रूम वगैरे बुक केलेलं तिथे. मागे सुद्धा इथं झालेलो मी, दुसरी वेळ आहे इथं गणपतीपुळेला यांची माझी. सगळी तयारी पण चालू झाली आहे पुढची. फ्रेश वगैरे होऊन पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. मच्छी मार्केट वगैरे सगळा दाखवतो. आता तुला बघायचे ना ते धागे कशाला बांधले, ते निरा काढण्यासाठी धागे बांधलेले आहेत आणि ते थोड्या उशीर देणार आहेत तुला प्रदूषण दाखवायला. निरा तुला प्यायची ना ताजी. हो, झाडावरची फ्रेश माडी पिणार आहे आता मी. बघा अरे लय ब्लॉग चालू आहे ना, काय पण नका ना बोलू. आगाला गेलो तुला काय. अरे बा
आता पोचलेलो आम्ही स्पॉटवर आणि आता तिथनं निघालोय मच्छी घ्यायला, कारण दुपारच्या जेवणाची व्यवस्था करायची. आता आलोय आम्ही मच्छी घ्यायला, तर तुम्हाला दाखवतो पुढचं इथलं मच्छी मार्केट. इथं गाडी वगैरे पार्क केलेली आहे. मोठीतून जायचं का आपल्याला? वाचते कोण धरा मी आता निघाल वाचते कोण घे माझं कोण जाणार तर मंडळी नमस्कार. खूप मोठी शॉपिंग केली इथे. हा? ₹600 शॉपिंग करायला सगळा मंडळ आलता आमचा. हा ओके सर. आपल्या इथं बाली आपल्या इथं 1000-1200 रुपये किलो. हो ना, काय बोलता? नाश्त्याची सोय चालू इथं आमची. फ्रेश काढलं झाडावर नाही बघ कशी प्रोसेस आहे. मंडळी आता आम्ही आलो निरा आला. आता झाडावरनं काढला आपण बघितलंय. आता तोच फ्रेश इकडं आता आम्ही पिणार आहेत निरा. तुला आता मुंग्या पडलेल्या हा मुंग्या कशा होत्या अंगावर. निरा वगैरे घेतला आता आणि पूर्ण तिथं काय रूमवर जिथे राहतो त्यांची थोडी डिटेल्स द्यायची होती ती दिलेली आहे. आणि आता या साईडला चूल मांडले, गॅस टाकी वगैरे आणलेली आहे, गाडी शेगडी वगैरे आणलेली आहे. आता इकडे मॅगी बनवण्याचा प्रोग्राम चालू आहे नाश्त्यासाठी. त्याच्यात गॅस पास करतो थोडा करावंच लागेल. पाणी वेगळी निरा इथं उपलब्ध आहे, त्यांनी दिलेला आहे अशा मद्यपेयाच्या बाटलीमध्ये निरा दिलेला आहे. आणि इकडं कोलंबी वगैरे आहे, एकदम आत्ताच फ्रेश आणले मार्केटमधनं. तुम्ही बघितलं असेल घराच्या बाजूला समुद्र आहे आणि त्या समुद्रातनं आणलेली फ्रेश मच्छी आम्ही तिथं घ्यायला गेलतो. शापूरपेक्षा काही कमी भाव नाही, ₹700 किलो आहे. आणि इकडे सगळी तयारी चालू आहे. इकडे जेवणाची तयारी चालू आहे, तिकडे नाश्त्याची तयारी तन्मय आणि हो करतोय, जय करतोय. आता निघायला लागतं, चमचे आणायचे विसरलेलो म्हणून आता मंडळी आम्ही हे असं बिस्लरीच्या बाटलीपासून चमचा बनवलाय, त्याच्यानेच आता मी मॅगी खाणार आहे गाईच. तोय चमच्यान खाली आता चमचे बघा आमचे गावठी चमचे. चमचे विसरले आणि आपले चमचे पाठवले चमचे आणायला. चमचे आमच्याकडे भरपूर आहे. आमच्याकडे चमचे आहेत ना, त्यांना पाठवले आम्ही चमचे आणायला. बापा तेवढी गरम आहे, तुम्ही पण समजून घ्या आम्हाला. भरून लावतो मग. रुपी कसं ते विषय एवढंच जेवण मागवलंय. एवढंच काय होईल? तर मंडळी इथं सगळी जेवणाची व्यवस्था चालू आहे. आणि इथं टोप आणलाय, कोलंबी आणली आता जाऊन मार्केट मधनं, ती रश्श्याची बनवणार आहेत. आणि फ्राय साठी थोडी मच्छी आणणार आहे, ती पण आणणार आहे. पण सगळं आणलं वाफेवर भाजी शिजवण्यासाठी, ताटात आणला नाही तर त्याच्यावर आता तवा ठेवलाय
आणि बघू आता भाजी कशी झाली. तो चाललेला मच्छी आणायला, अमोल रुपी बाल्या चाललेच मच्छी आणायला. तर ते बोलतात जय पहिले मग कोलंबीचे पीस मोज किती आहेत, म्हणजे 11 आहेत का 12 आहेत. म्हणजे आम्ही मच्छी आणायला गेलो, कमी नको यायला, आम्ही आल्यावर मोजू. आता एक काम कर, थोडा आटाला एक ग्लासच पाणी टाक त्याच्यावर ताटावर. तो बोलतो वाटण कमी झालंय, तो बोलतो मसाला कमी झालाय, पण सगळा टाकलाय ना, मीठ पण टाकलाय. आता गाईज आणि बघूया कशी होणार आहे भाजी. भाजी बनवायला बसलाय जय. स्वयंपाक या आचारी प्रमुख हे बंद झाला पाशा. 1 किलो भाजी बस झाला काय. पण मी काय बोलतोय कायची तुम्हाला मिरच्या तिखट मसाला जास्त नाही मसाला नाही जास्त थोडा मसाला टाक अजून लाल भाजी वगैरे बरं आहे का तुम्हाला काय करू. अरे काय यार तुम्ही. वाटण कच्चं करायचं. शपथ एक नंबर वासाला पाशा. गॅस बारीक आहे का बरं रुपये अजून बारीक अरे ऐक ना अनु, ही चटणी पण होती थोडी काढून ठेवली तुम्ही मला त्याचा. आलो तर फक्त आलो, पाणी नको टाकू ना, काय नको टाकू. पाणी येडा टाकलं ना वाटण शिजत नाही, नाही टाकायचं. टोप हे कर, टोप मग तिकडे काय? करतो. टिश्यू पर घे तुम्ही. 80 रुपयाचा तिकीट काढा आणि घरी जा. अमोल तू जेवू नको. तुला अंड्याचा पोहा काढून देतो मग. जेवू नको तू. जेवण बनवतात. जेवण बनवायला 8 जण आहे एका टोपाजवळ. वाटण मदत करा. तू नको तू वाटण शिजत नाही ना, पाणी टाकलं पाणी वत करतो वत पाणी. अरे थोडं तेल टाका ना, तो गरमला. तेल धनभरता येईल तर ती विश्रांती झालेली आहे. पोटभर जेवल्यानंतर थोडा आराम केला आणि आता आम्ही निघालो आरेवारे बीचला. हे दरवाजाला अरे भाई आता गोष्टी इथं रेडी आहेत. एक जण राहिला आपला मुकेश भाई, तिथं लेट उठलाय, त्याच्यासाठी सगळे थांबलेत. मंडळी आता आम्ही आलो रत्नागिरीच्या आरेवारे बीचला, जिथे होणार आहे क्रिकेटचा महाराणा संग्राम. विरोधी बघू काय बोलतोय आता, मॅच घ्यायची का कसा आहे खेळाचा. आता आपली अर्धी टीम गेले स्कुबा डायव्हिंगला आणि आता आम्ही चाललो बोटिंगला. बाबा
फुटून पुढे गेलेली त्यांनाच घ्यायला आता आपण आलेलो आहे तिथं. एकत्र झालेले आहेत. हे तू चुका आहे. मागचे सगळे मत वेगळी आपलं काय राहिला नाही ना. उभे राहा माग केलं घेतो. आवाज आवाज बनाना राईड करतोय. होडीची झालेली आहे ट्रायल. हे बघा इकडे काय धंदे चालले. नको बनाना राईड आहे. नको रे जॅकेट नको.